तर मित्रांनो आता आम्ही इथे गणपती आलो कोण तुम्ही तर मित्रांनो आम्ही हय येऊन बघतो होतो हय गर्दीच होती कारण दुसऱ्यांदा गणपती काढत होतो त्यामुळे आम्ही वाट बघत होतो की आमचा गणपती कधी काढतात तर आता थोड्याच वेळात त्यांचं गणपती ते घेऊन जातील त्याच्यानंतर आम्ही आमचा गणपती घेऊ तर मित्रांनो आम्ही आता आमचा गणपती गाडीत बसवून येत असो आणि तुम्ही बघू शकता आता माझ्या काकाने पप्पाने आणि मी बाळवादान गणपती धरले असा तर तुमका आमचा गणपती कसं वाटलो तो कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो माफ करा कारण मागच्या बॅकग्राऊंड व्हॉईसमुळे आमका ह्यो व्लॉग व्हॉईसवर करूचो लागलो त्याच्यासाठी आम्ही तुमची हवी बघतो तर तुमका आमचो गणपती नेतानाचो पूर्ण व्हिडिओ आम्ही तुमका या व्लॉगमध्ये दाखवणार आहोत तर तुम्ही बघू शकताच आम्ही हय चलतो आणि आमच्या पुढची एक फॅमिली आहे ती पण व्लॉगिंग करता ती तुम्ही बघू शकताच ती आमच्या जी पुढे फॅमिली चालता ती पण त्यांच्यात पण एक व्लॉगर आहे आपण आता व्लॉग करता म्हणजे तुम्ही आताशी शिरगाव बघितलं तर सगळे आमच्या व्लॉगरच असत तुम्ही खायच्या घरात विचारलास तर त्यांचं एक तरी व्लॉगर असतोच तर आम्ही आता आमचा गणपती गाडीत बसून येत असो तर आमचा गणपती आता आम्ही लगभग गाडीच्या पोहोचलो आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही गणपती गाडीत कशा प्रकारे ठेवतो तर गाडीत गणपती ठेवताना वाईज वेळ होत कारण पूर्ण काळजी घ्यायची असता की गणपती काय हो नको म्हणून पूर्ण काळजी घेऊन आम्ही गणपती आता गाडीत ठेवत असतो तर आमका आता गाडीत गणपती ठेवण्यासाठी जरा वेळ जातलो त्यामुळे मी तुमची माफी मागत असं आहे गणपती बाप्पा मोरया तर तुम्ही मित्रांनो आता बघू शकता की बाजूचा टेम्पो जो दिसता त्याच्यात पण गणपती 2-3 ठेवलेले असत ते पण आता घेऊन जातील त्याच्यानंतर आम्ही आमचा गणपती वाड्यातल्या गणपतींसोबत आम्ही आमचा पण गणपती नेतलो तर आमचं आता गणपती 5 मिनिटाचं गाडीत बसून होईत त्याच्यानंतर आम्ही तुमका आमच्या वाडीतले गणपती दाखवतो आता तुमका दाखवतो आमच्या वाडीतले सगळे गणपती तर ह्यो गणपती आमच्या वाडीतले विनायक साटम त्यांचो ह्यो गणपती असा त्याच्या वाटणा ही गाडी येता त्याच्यात आदेश साटम यांचो गणपती असा तर जो हात दाखवता तो आदेश साटम ह्यो त्यांचो गणपती असा मित्रांनो तुम्ही आता बघितलं असाल आमच्या वाडीतले गणपती आता मी तुमका दाखवतो आमचा गणपती बघू शकता ह्यो आमचा या वर्षीचा गणपती ह्यो आता आम्ही आता घरात घेऊन जात असो आणि इकडे वाळवायला बसलो गणपती धरून तर आम्ही आता सोनारवाडीच्या रस्ते गेलो असतो थोड्याच वेळात आम्ही आमच्या घराच्या ते पोचावंच तर बघू शकता तुम्ही बाळवादा गणपती धरून बसलो बाटी मोरया बघू शकता आता आम्ही इलो अर्ध्या वाटे गाव मित्रांनो आता चढाव असल्यामुळे पप्पा पण गणपती धरू गेले असत कारण चढाव असल्यामुळे जरा जोर हा तर जोर येता तर आपण हा तर आम्ही आता थोड्याच वेळात देवळाच्या थंय पोहोचावंच कारण देऊळ वाईट लांब असल्यामुळे आमका थंय जाऊक जरा वेळ लागतलो गणपती बाप्पा मोरया तर तुम्ही बघू शकता जो आमच्या वाडीतले ओमकार गाडी यांचा गणपती असा तर तो आता घराकडे नाही दिसत तर ह्यो यश गाडी यांचा गणपती हा तर आम्ही आता इलो देवळाच्या थंय आणि जशा प्रकारे आम्ही मागाशी गणपती ठेवलो त्याच प्रकारे आम्ही गणपती इथं बाहेर काढतो प्रयत्न करत असाव आपण गणपती जरा मोठं असल्यामुळे वेळ जास्त लागतो काढू बाहेर त्याच्यानंतर आम्ही निघतलो जुन्या घराकडे जाऊ तर तुमका आम्ही देवळाचं दर्शन रामनवमी दिवशी करू हां तर आम्ही आता आमचा गणपती मधल्या वाटेन नेल असो मधल्या वाटेन जाता आमका काळजी घेऊ होई कारण थंय जास्त चिखल झाल्यामुळे पाय घसरू शकता त्यामुळे आम्ही आमचा गणपती एकदम सांभाळून नेत असो तर ही बघू शकता तुम्ही आमची मंडळी गणपती घेऊन जात असताना तर आम्ही काहीच सेकंदात आमच्या जुन्या घराकडे पोहोचाव त्याच्यानंतर आम्ही पूजा करणार त्याच्यानंतर आरती आणि त्याच्यानंतर भजन करून आम्ही आमचा आजचा ब्लॉग संपवणार गणपती बाप्पा मोरया
बाप्पा मोरया रे. हा तर आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचू आमच्या घरी. तर तुम्ही बघू शकता चिखल असून आमच्या मधल्या गणपती हाणत असत. नाहीतर दरवर्षी आम्ही गणपती मागच्या रोडने आणतो, पण यावर्षी ऐन आणलो. तर आम्ही आता पोचलो आमच्या घराकडे. आमच्या गणपतीच्या 2025चा आगमन सोहळो झालेलो असा. तर आता गणपती घराच्या इथे आम्ही आणलो आणि पाठी बघू शकता आमची मंडळी पियू आणि विघ्नेश आणि पुढे माझे काका पप्पा आणि बाळू आता. तर गणपतीने आता आणलेलो असा ती मम्मी आणि ओळतली आणि नंतर आम्ही गणपती घरात नेऊन ठेवणार. जर गणपती तुमच्या घराकडे आणत नसले किंवा तुमका जर माहीत नसला गणपती आणलेले काय करतात, तर तुम्ही बघू शकता गणपती आणल्या आधी ज्यांनी गणपती झाले त्यांच्या बाहेर पाणी ओतून गणपतीची ओवाळणी करतात आणि त्याच्यानंतर गणपती घरात आणून बसवतात. तर आमची आता ओवाळणी झालेली असा. अजून पूजा चालू असल्यामुळे आम्ही जरा फटाके फोडून घेतो, कारण फटाके फोडून आमका नंतर वेळ गावत नाही, त्यामुळे आम्ही आताच फटाके काय ते फोडून घेतो. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आलो गणपती घराकडे. तर आता गणपती विद्युत काम चालू असा. तर आमचं 2025 गणपती सोहळा पार पडलेलो असं. त्याच्यानंतर आम्ही आता गणपती घरात घेऊन चाललो. तर घरात घेऊन गणपती घेऊन जाताना हाताचे हात पिंजरीत बुडून त्याचे निशाण काढत गणपतीपर्यंत न्यायचे असतं. तर आम्ही आधी गणपती बाहेर ठेवतो, कारण आमच्याकडे प्रथा गणपती आधी बाहेर ठेवून त्यांनी सगळ्यांनी पाया पडून झाल्यानंतर गणपती आतमध्ये ठेवतो. गणपती बाप्पा मोरया. तर हे बघू शकता तुम्ही आमचं गणपती. तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचं गणपती कसं वाटलो. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही जात असो जुन्या घराकडे. तर धावून द्या ना पाहिजे, धावून जाऊ का. हा तर मित्रांनो आम्ही तर चाललो जुन्या घराकडे, कारण आता इलियास भटजी गणपती उठू, त्यामुळे आमका ते जाऊ का, कारण तुझे मित्रांनो मी बसणार असं, त्यामुळे माका लवकर जाऊ या. त्यामुळे आम्ही आता जात असो. हा तर आम्ही आता गणपती आमचं मकरात बसवलं आणि मी आता पूजा करत असं, कारण दरवर्षी कोण ना कोण असता. आता ह्यावर्षी पूजेक मी बसलोय. तर मी आता पूजा करत असते ती तुमका बघूची असा की मी पूजा आता कशी करतोय ती. तर मित्रांनो तुम्ही पण कमेंटमध्ये टाईप करा गणपती बाप्पा मोरया म्हणून. गणपती बाप्पा मोरया. हा तर आमची थोड्याच वेळात पूजा समाप्त होईल. तर तुम्ही बघू शकता माझे पूजेचे फोटो. तर तुम्ही बघू शकता आमचं गणपती दाखवलेले नैवेद्य. तर आता आम्ही थोड्याच वेळा आरती सुरुवात करतो. आरतीसाठी सगळे जमलेले असत. थोड्याच वेळात आम्ही आरती सुरू करू. तर नमस्कार मित्रांनो, तर आमचा आजचा व्लॉग इथेच संपलेला. तर तुमका आजची आमची गणेश चतुर्थी कशी वाटली आणि आमचं गणपती पण कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. पर्यंत बाय. तर मित्रांनो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.